क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपाशी वैराग्यगा. मागच्या श्लोकामध्ये जे तमोगुणाच्या खड्ड्यात पडले अशांचं वर्णन मौली ज्ञानोबारायांनी भगवंतांनी केलं आणि शेवटी सांगितलं म्हणून असो तो ये वायानी कायसी मूर्खाची बोलणी. कायसी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेल हान. फुकट आपल्या वाणीला कष्ट घेऊन काय फायदा आहे. मग वाणीलाही जिथं विसावा मिळेल जिथं विश्रांती मिळेल अशी कोणाची साधूची संताची कथा आहे ती कथा ऐकल्यानं वाणीला काय मिळेल विसावा मिळेल ते सांगतो. असं भगवंत अर्जुनाला बोलले होते. त्यावर आता ते सांगतायत त्या साधूचं महात्म्याचं लक्ष त्याचं वर्णन करतायत. तरी तयाचे चौकटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी. अर्जुना अशा महात्मा आहे त्या महात्म्याच्या मनामध्ये मी क्षेत्र मध्ये चित्तामध्ये काय घेतला क्षेत्र संन्यास. क्षेत्र संन्यास शब्दाचा अर्थ एखाद्या क्षेत्रावर एखाद्या संन्यासाला संन्यास घेतला की मरेपर्यंत त्या क्षेत्राची शिव वलांडायची. पंढरपूरला घेतला आळंदीला कोण्या क्षेत्रावर घेतला तर मरेपर्यंत ती शिव वलांडायची नाही. म्हणजे तिथं कायम राहायचं. तसं मी त्याच्या चित्तामध्ये कायम राहतो. कसं चित्त येते कसं मन हे चोखटे जे काय झालेले शुद्ध झालेलं आहे अशा शुद्ध मनामध्ये मी आणि क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. पण कुणाच्या भगवंत क्षेत्र संन्यास घेऊन राहतो म्हणताय पण कुणाच्या हृदयात राहता कुणाच्या चित्तामध्ये राहता वैराग्यगा. म्हणजे निजेलिया ते उपाशी जे उपाशी झोपला तरी त्याचं वैराग्य काय होत नाही डळत नाही असं नाही. निजेलिया ती झोपलेला असला तर झोपामध्ये सुद्धा वैराग्य त्याचं जोपासना करतो सांभाळतो जागृती तर करेलच करेल. म्हणजे झोपत सुद्धा त्यांचं वैराग्य ढळत नाही. आणि सगळ्यांना उदाहरण ज्ञात आहे माहिती आहे रामकृष्ण परमहंसाचं की झोपत जरी हातावर रुपया ठेवला तरी तो हात आपोआपच काय पडत होता उलटा पडत होता. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साजची करचरणी होते डोळे. असं सगळ्या मला झोपत सुद्धा वैराग्य त्याचा उपासना जोपासना करतो. तिथे त्या इंद्रियालाच सवय लागून गेली ती वैराग्याची. इंद्रिया सकाळ सवय लागून गेली. सगळ्यांना कथा माहिती गोरोबकाचं जीवन. शपथ काढली पांडुरंगाची पत्नीच्या अंगावर धावून गेले मारायला मारणार एवढ्याच पत्नी शपथ घातली. पांडुरंगाची शपथ आहे माझ्या अंगालाच धक्का लावसाल तर स्पर्श करसाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. हातात फावडे होतं घोडं ते काय केलं टाकून दिलं आणि आता शपथ घातली. आता ती शपथ फक्त कशा करता घातली होती की मारू नाही म्हणून. पण शपथ अशी नाही घातली की तुम्हाला पांडुरंगाची शपथ तुम्हाला मार सालतं अशी विचार करून नव्हती शपथ ती. फळाची आज्ञा घेतली होती विचार करून नव्हतं ते एकदमच घडलं ते सगळं आणि मग झालं ते शपथ. पण मग त्याचा परिणाम काय झाला उलटा झाला. पुन्हा एका पत्नीला स्पर्श करायचा दुसरी पत्नी केली आणि तिथे अडचण झाली. दुसरी पत्नी केली तिथे पहिल्या पत्नीची बहीणच होती. झालं लग्न लागलं पाणी ग्रहण झालं वात लावायचं. सगळ्यांना माहिती वात लावायचं. मी का तुम्हाला माहिती असताना का सांगायला आणि ते वाचा विसांगे साधू कथा माऊली जर म्हणतात ते साधूच्या कथेत वाणी तृप्त होते तर मग आपण का ऐकायला करावी ऐक नाही जे माझी कथा सांगायची आहे पण देवाला आवडतं ना जे माझ्या भक्त चरित्रातील वशवंशी देवाला सुद्धा भक्ताचं चरित्र काय होतं नामाचा गजर याची कथा. मग झालं पाणी ग्रहण झालं वाट लावायची वेळ आली आणि सासरे बुवा म्हणले जावाई बुवा तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जसं पहिल्या मुलीला सांभाळलं
बस तसंच झालं. शपथ झालं यांचं तर ठरलेलं. पत्नीला दोन्ही स्पर्श नाही. एक काहीतरी अनेक दिवस गेले. रात्री झोपत पत्नींनी हाताचा स्पर्श आपल्या अंगाला केला. महाराज झोपत होते, पण झोपत त्यांना तारतूनच काय आली, जाग आली. किती त्या हातातच किती महाराज विवेक आलेला असावा. आणि या हाताने माझी आज्ञा मोडली, बरोबर आहे का नाही. म्हणून धारदार शस्त्र असं बांधलं, खांबालं आणि दोन्ही हात काय केले, तोडून टाकले. दोन्ही हात तोडले. मला ऐकायला बोलायला सोपं आहे. दोन्ही हात इथून तोडून टाकणं काही सोपी गोष्ट आहे. माझं बोलताना वाटे खरे सोपं आहे का महाराज. बोल वाटे सोपे त्याचे पाय माझे जीवी. सोपं नाही महाराज. म्हणून असं ज्याच्या झोपल्याला जरी असला तरी त्याचं वैराग्य काय होतं, ढळत नाही. उपासना करतो, त्याचा सांभाळ करतो. ते वैराग्य निजेल्या ते उपाशी वैराग्य जयाचे आस्तेचे सद्भावा अंतु धर्म करे राणीवा. जयाचे मन वधावा विवेकाशी. जयाचे आस्तेचे सद्भावा अंतु. ज्याच्या आस्तेच्या घरात, ज्याच्या आस्तेच्या घरामध्ये असतात देवाविषयी असतात, संताविषयी असतात, प्रेम भाव असतात. संताविषयी, देवाविषयी, ग्रंथाविषयी अंतकरणात असलेलं प्रेम असतात. मला त्या आस्थेवर, आस्थेच्या घरामध्ये धर्म राज्य करतो. म्हणजे आस्था आहे. माऊलीचे शब्द इतका बारीक विचार आपल्याला तितकं जमत नाही, पण जेवढं धर्म राज्य करतो याचा अर्थ धर्माला जे मान्य तिथंच त्यांचं प्रेम राहतं. आपलं प्रेम जिथं धर्माला मान्य नाही तिथंच जास्त राहतं. काही का नाही. शास्त्र म्हणे सांगावे ते राज्य ही त्याच्यावर नाही प्रेम. शास्त्राने जे त्याज्य मानले ते त्याज्य, त्याच्यावर आधी किती लाभाचं वाटत असलं या लोकांचं तरी त्याच्यावर प्रेम ठेवणार मी वाटत असलं म्हणलो, असेल म्हणलोच नाही. किती लाभ मानत असतील समाज जग त्याला तरी तन धन जन केले तृणाई समान. धर्म करीना जयाचे मन ओलावा विवेकाशी. ज्यांचं मन विवेकाला ओलावा याचा अर्थ विवेक जगतो. तर कुठं जगतो, कोणामुळं, त्यांच्यामुळं. समाजामुळेच विवेक जगतो ना. विवेकाशी. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणे झाले. जे शांतीशी आले पालव नवे. माऊली म्हणतात ज्ञान गंगे नहाले. कोणत्या गंगेत नाही रे, ज्ञानरूपी गंगेत. आणि खरं स्नान कोणत्या गंगेतलंय, ज्ञान रूपी गंगेतले. नाही तर तीर्था जाऊन या तो काय केले चर्म प्रक्षाळीले वरी वरी. काय वरवर आंघोळ करून. म्हणून ज्ञान गंगे पूर्णता जेवणे झाले. तृप्त झालेले जे पूर्ण झाले. काय पूर्ण झालं, काय पूर्ण केलं, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. सांभाळले 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 अनाथा. घराले 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 कृपा. केला निळा केला निळा केला निळा पावन. मला पूर्णता जीवनी झाले. जीव तृप्त झाले. जीवन पुन्हा कधीच काय लागत नाही, भूक लागत नाही. असं काय जेवले, ब्रह्मानंदाचं भोजन केलं, दुसरं काय जेवणार आहे. आपल्याला का भूक लागते, कारण आपण ब्रह्मरस घेतला. ब्रह्मरस घेऊ काढा केली पिढा. असं जेवण तृप्त झाले. जे शांतीशी आले पालव नव्हे. शांतीला फुटलेलं जे काय आहे नवीन पालवी. म्हणजे मूर्तिमंत शांतीचा पुतळा आहे. जे परिणामाने झाले कोंब. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ चुब कळवणी भरिले. कुंभ परिणाम म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माला जे काय निघले, मला ते देहधारी शरीर नाही, ते पंचमहाभूताचं. ब्रह्माला निघलेले ते कोंब येतं. म्हणजे ब्रह्मरूपी बिया म्हणजे ब्रह्माचे. याचा अर्थ ब्रह्माचा कोंब काय राहील, अद्वैताचा कोंब काय गहू निघेल का, कवाचा कोंब गहूच निघणार. तसं ब्रह्म परिणामावर जे धैर्य मंडपाचे, धैर्य मंडपाचे जे खांब येतं, ते आनंद समुद्री कुंभ चोब कळवणी भरिले. आनंद रूपी समुद्रात बुडून भरलेले माठ व्यक्ती. कुंभ माठ डेरा आनंद रूपी समुद्रात. आणि कशा
असे चुब कळवणी म्हणजे चार बाजूला काय आनंद कोंदाला माझे पुढे आनंदाचे तुई आनंद तरंग आनंदाची अंग आनंद जया भक्तीची येतडी प्राप्ती जे कैवल्याचे करोते सर्वंती जयाचे लिले माझी नीती जयाली दिशे जया भक्ती महाराज आणि असं असून भक्तीच्या या टोकाला जायले एवढी भक्ती प्राप्त झालेली आहे त्यांना अशी भक्तीची आवड आहे की त्या भक्तीच्या आवडीपुढं कैवल्याचे करोते सर्वंती मोक्षाला सुद्धा काय म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ होतो तेव्हा मग भक्तीची आवडी मला कशाची आवड आहे भक्तीची मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगावी का विते ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढत पुढती आज सेवा बी हे पण एवढं कैवल्याचे कळवले मोक्ष तारा तारा मोक्ष सुखा हनो लाटा भय नाही जन्म जगा काही वाटत नाही आम्हाला जयाची लिले माझी नीती मला सहज लीला केली तरी नीती जगते म्हणजे त्यांची लीला सुद्धा नीतीला सोडून राहत नाही जे आघवाची करणी लेले शांतीची लेणी जयाचे चित्त गवसणी व्यापका माझ सगळ्या इंद्रियात करणी म्हणजे इंद्रिय सगळ्या इंद्रियात त्यांनी अलंकार घातलेले एक इंद्रिय असं नाही का हा पैकी तिच्यात काय घातला नाही महात्मालाच तुम्हाला पार्थ महात्म्याच वर्णन नाही मग सगळ्या अंगावर अलंकार 10च्या 10 बोटात काय घातलेले आहेत मुद्या घातलेले आहेत कानात कुंडले आहेत गळ्या काय असतं लाकीट बोलले काय लाकीट 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 हातात किडे येत सगळ्या पायात सर्व सुखले आलो सर्व सगळ्या अलंकार अंतिम महात्मा महाराज असा कोणी दिसला मोठ्या चढावला की आपण काय कुठे आपण म्हणतो बाबा कला आणि का 10च्या 10 बोटात काय बरोबर आहे ना खोटं थोडं माऊली म्हणतात ना सगळ्या इंद्रियात काय घातलेली येत अलंकार घातलेले पण अलंकार कोणते त्या महात्म्याचे अलंकार आहेत पण अलंकार कोणते माऊली म्हणतात आगवाची करणी सगळे लिहिले शांतीची लेणी कोणते अलंकार घातलेले येत शांतीचे अलंकार घातलेले येत एका इंद्रियाकडे वखूक नाही डोळ्याला विषयाची अशी धाव नाही कारण डोळे शांत तृप्त झाले पाहायचंच काय राहिलं महाराज हाताला काही घेण्या देण्याचं काही पायाला कुठं जायचं तर जायचं कुठं सगळे इंद्रिय काय झालेले आहेत तृप्त शांत झालेले कसाही वडापावचा वास आला तर तोंड म्हणतच नाही काय करू आपलं तोंड काय म्हणतं भूक नाही पण एखादा चव म्हणून बरा वास तसं नाही शांतीची लेणी लेणी दयाचे चित्त गौसनी वापरता नको आणि ज्याचं चित्त मी वापरते पण मला काय झालं गौसनी म्हणजे याचा अर्थ मत स्वरूप ते चित्त झालं ऐसे जे महानुभाव जे दैवी प्रकृतीचे दैव जे जाणवण्या सर्व स्वरूप माझे ऐसे जे महानुभाव महानुभाव म्हणजे महात्मे असे जे महात्मे आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव दैवी प्रकृतीचं सुद्धा भाग्य येते दैवी प्रकृतीचं भाग्य म्हणजे दैवी प्रकृती सुद्धा भाग्याला प्राप्त होते तर कोणामुळं दैवी आणि आसुरी दोन संपत्तीत ना 16व्या अध्यायात आभळ सत्व संशुद्धी आभळ सत्वशुद्धी अहिंसा काय बोला 16 गुण सांगितले ना दैवी संपत्तीचे मला यांनी स्वीकार केला नाही तर त्या दैवी गुणाला कोणी विचारतं दैवी गुणाला भाग्य कोणा प्राप्त करून दिलं आभळ अहिंसा दुसरं कोण सांभाळ करायला याचा म्हणून जे दैवी प्रकृतीचे भाग्य हे जाणवण्या सर्व स्वरूप माझे आणि हे माझे काय झालेले ते मत स्वरूप मग वाढतेने प्रेमे माते भगती जे महात्मे तरी तुझे पण मनोधर्मे शिवतले मग वाढतेने प्रेमे असा असून सुद्धा भजन करत असताना त्यांचं प्रेम काय होत जातं वाढत जातं प्रत्येक क्षण वर्णन खऱ्या प्रेमाचं स्वरूप वर्णन करत असताना असं केलं की क्षणाक्षणी
क्षणाला प्रेम काय होत जातं घडोघडी. आपलं कसं आहे, रामकृष्ण हरी जेवढा जोर राहतो तेवढा प्रत्येक अभंगात काय होत जातो. भजन करायला बसलं की कीर्तनाला पाहतो माणूस येताना जितक्या धावपळीने येतो, झालं चाल गिर झाली मार धक्काच बोललं की मग पुढं पुढं प्रेम काय होत जात. हळू हळू डाळे डाळे कमी कमीच होत जात की वरून खाली उतरत, कारण कुठं वर जात. करतो मामा म्हणायचे दिल्लीत लोक जाते म्हणे, मग ते आठवतच बरं का तिला आलं पहिले ते म्हणले दिल्लीत जायचं म्हणले, आणि दिल्लीत जाताना एकच त्याचं भजन म्हणजे चाल रे बापड्या आपलं गाव. हेच भजन म्हणजे असं म्हणले होते, चाललंय बापड्या आपलं गाव किती दूर, म्हणजे हे भजन द्यायचं वाटत किती कोस मुक्काम राजा असं ते दिल्लीत आपलं. म्हणजे हे प्रेम आहे आपलं. मला खरे भजन करणारी दिंडीत मुक्काम जवळ आले आनंद आपले तर अभंग राहिले, म्हणजे काय वाटतं मुक्काम लांब राहो, आणि आपल्याला आजचा मुक्काम जवळ आहे, झोपा जर शिरू करा. आपल्या भावने दिल्लीत काय असतं दया भक्तीची मग वाढते प्रेम आहे माते भगतीचे महात्मे, आणि वाढत प्रेम जातं त्यांचं. असे वाढत्या प्रेमानं जे माझं काय करतात भजन करतात, पण तुझे पण मन धर्मेश्वर भजन करतात, पण मनातून द्वेत नाही. म्हणजे भजन द्वेतात येऊनच करतात, पण आतून काय झालेले येतो तुझं मत नाही भेद केला सहज, खरा काय नाही भेदच नाही. मग आभेदुनी भेद राखी याला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. खरा आभेद, पण आभेद असून पुन्हा काय राखला भेद ठेवला ते प्रेमासाठी. ऐसे मीच होऊ नये पांडवा करते माझी सेवा, खरे नव लावतो सांगावा असे ऐसे मीच होऊ नये पांडवा. खरे काय झालेले ते मी मत स्वरूप झालेले येतं, पण मत स्वरूप होऊन पुन्हा देता जाऊन माझे काय करतात आम्ही वैकुंठवासी आलो याची, म्हणजे वैकुंठवासीचा अर्थ भगवंताची एकरूप झालेलो आम्ही, पण याच्यामुळे पुन्हा काय झालो वापस आलो. करते माझी सेवा करतो नवलाव तो सांगावा असे आहे, पण ते भजन कसं करतात ते नवले तो सांगतो. ऐक सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले कीर्तनाचे निनटनाचे. महाराज त्या महात्म्यांनी कीर्तन केलं. काय करतात कीर्तन करतात, आणि कसं कीर्तन करतात नटनाचे. नटासारखं काय करतात कीर्तनात नाचतात, बरोबर आहे का नाही. नाचून कीर्तनाचे रंगी. ज्ञान कीर्तनात मला नाचणं देवाला आवडतं बरोबर. नाचणं नाही आपण तुका बरायचे तसे सोपेवर मामा सांगितले संते ताल दिंडी हाती घेऊन उभे राहा. काय करा ताल दिंडी हाती घेऊन नाचा. गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद गाव नाचू आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने नाच. नाच नाही मीराबाईने काय केलं महाराज भरल्या बाजारी भरल्या बाजारात नाच म्हणतो महाराज. पग घुंगरू बांध मीरा नाची रे महाराज. नुसतं नाही घुंगरू बांधून काय पवित्र गाणे नामावळी नाचत आनंद कल्लोळी. पण कसे नाचतात असं आवाजून नाही, ते आपोआपच नाचतात. तुम्हाला माहिती का ते हे मोटरचा काळा पाईप काळा 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 पाईप पाहिला ना, जर व्होल्टेज फुल असेल आणि तुम्ही पाहिलं असं तुला सांगितलं लक्षात घे, व्होल्टेज फुल असं मोटर चालू केली पाईप जर प्रेशरनं पाणी चाललं तर तो पाईप वरतात धर 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 हलवतो, असं हलतो ना, हलतो नाही असं
असा 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 ऑपरेशन करतो असा हलतो ना तो, तसं आतून प्रेशर वाढलं की आपोआपच अंग काय होत जात, स्वाभाविक आपोआपच अंग हलतं. असं वाद्य वाजलं की प्रेमात आत प्रेमाचं भरता आलं. हर्षे काया हसे बोले उलट लागते आनंदाला. आहे का नाही? नटनाचे किंवा नटनाचे शब्दाचा अर्थ एक असाही मी महात्म्यांच्या मुखातून ऐकलाय की नट नट म्हणजे सोंग, आणि सोंगास सोंग घेऊन नाचतात. सोंग घेऊन म्हणजे खरे आद्य तत्वाला प्राप्त झालेले, पण सोंग घेतलं प्रेमासाठी पुन्हा प्रमाण पाहिजे. सोंग घेतलं आणि येऊन काय करायला लागले, नाचायला लागले. नाचतात. नाचले व्यवसाय प्रायश्चिताचे. आणि त्या परत कीर्तनात इतके नाचले की प्रायश्चिताचे व्यवसाय नाशिले. प्रायश्चित कर्म, या कर्माचे मुळात दोन भाग, निषिद्ध कर्म आणि विहित कर्म. विहित आणि निषिद्ध. तर विहिताचे पुन्हा 4 प्रकार आहेत. विहिताचे किती आहेत पुन्हा? 4 प्रकार आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. त्याचे 4 प्रकार. त्याच्या प्रायश्चित्त नावाचं एक काय कर्म आहे. प्रायश्चित्त कधी करावं लागतं? आपल्या हातून एखादी चूक झाली, एखादा पाप घडलं, मग आपण काय करतो, त्या धर्म जाणणाऱ्या व्यक्तीकडे जातो. माझ्या हातानं गाय मेली, एखादा काय जीवहानी झाली किंवा नुकसान झालं किंवा काय संतनींना काय घडलं असं अपराध तो घडला, बरं याच्यातून मला सुटण्यासाठी मी काय करू? मग ते सांगतात एक काम कर, तू 21 ब्राह्मण जेव घाल किंवा एखादं तीर्थ कर, म्हणजे तुझा तो दोष काय होईल निघून जाईल. तर ते दोष जाण्याकरता जे कर्म केले जातं त्याला कोणतं कर्म म्हणतात? प्रायश्चित्त कर्म. महाराज या संत महात्म्यांनी त्या प्रायश्चित्त कर्माचा धंदाच बंद पाडला. का? कस काय बंद पाडला? कारण कीर्तनानं पाप काय केले? जाळले. पाप जळाले पळाले. पाप काय केलं? जाळून टाकलं. आणि पाप जाळल्यामुळं पापच नाही तर प्रायश्चित्त कशाला करायचं? पाप असेल तर काय करावं लागेल? पापाचे ऐशी केले. मला पाप असेल तर काय करावं लागेल? प्रायश्चित्त करावं लागेल. म्हणजे प्रायश्चित्ताचे धंदे दुकानाचे कुलपच लावायला लागले. लॉकडाऊन झालं त्या प्रायश्चित्ताचं. कसं होणार नाही तर काय होईल? बरं तसं धंदा बंद नाही पडणार तर काय होईल? मला एक सांगा, जेवणाचे हॉटेल येतं एका सोयीनं 5 किंवा 1 हॉटेल किती असो आहे, अशी हॉटेल जोरात चालायची आणि त्याच्याच समोर एकानं अन्नसत्र काढलं. अन्नसत्र म्हणजे किती खा, काही खा आणि पुन्हा फुकट खा. आता त्या हॉटेलवाले कुलूप लावणं लागेल का चालेल त्याचा धंदा? त्याच वस्तू इकडे काय मिळाल्या, त्याच्यापेक्षा सर्व फुकट मिळाल्या. कशा कोणी तिकडे जाते? काय होतं कोणी तिकडं? आहे की नाही? तसं इकडं कीर्तनात नाचलं की सगळे पाप काय व्हायले? जाळायले. मग कोण प्रायश्चित्त करत बसायला? काय करायचे त्याचे? कीर्तनानंच पाप जाळले म्हणून नाशिले व्यवसाय. का व्यवसाय धंदे बंद पाडले? जे नामच नाही पापाचे आयुष्य केले. पापाचं काय ठेवलं नाही? नावच ठेवलं नाही. यमदमा कळाने तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकेची खुंटले राहते आली. यमदमा कळाने यम आणि दम या दोघांवर गरिबी आणली. गरिबी आणली बिचाऱ्यावर. का? यम म्हणजे काय आणि दम म्हणजे काय? यम शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण निग्रह. अंतःकरणाला स्थिर करणं, चित्ताला स्थिर करणं यम. आणि इंद्रियाचा निग्रह करणं याचं नाव काय? दम. मला ते यम आणि दम या साधनाकडे कोणी जायच नाही. मी तुकाराम 3 टाइम दणकावून हाणायचं. ज्ञानोबा तुकाराम खाण्याचं बंधन आहे का? उपास करावी की करावी बापुडी जे बिचारे आहेत त्याने उपास करावे. आम्ही सुखे खाऊ खाणं दास चिंता जुगारी द्या.
चिंता ना आशा आणि सगळीच काय केली, काय करू दे मला. गाऊ नाचू गदारोळी हा. बळे संसार. गाऊ नाचू गाडा ह्या पावले खात ज्ञानोबा तुकाराम. मग भजन म्हणलं की कोणी म्हणतंय दमले भजले आणा पोहे. नुसतं पारायणाला बसता हो तुम्ही, चहा प्याचा कटाळा याला कल्पतरू खाली. फळे येते. मला त्या काळात या काळात तर जास्त सुरू झाले. पहिल्या जुन्या वारकऱ्यापेक्षा या काळात तुम्हाला माऊलीच्या दिनी ती वारकरी भेटला होता मला. तुम्ही होते सदाशिव, तुम्हाला आठवत नाही, माहित नाही, बरेच दिवस झाले त्याला. 10-12 वर्ष झाली असतील. तो म्हणे 8 दिवसाची शिवकुट्टी खाल्ली आहे. दिंडी खायलाच नव्हतं त्यावेळेस. कशाचा आता तो म्हणे मला लोक फेकून द्यायला लागले. म्हणजे असे पण आज काय नाही त्याची काहीच कमी नाही. पण खायचे हायवे काम करायची वारकऱ्याला अजिबात नाही. खायचे काय हायवे करायचे, खायचे म्हणजे चेष्टा नाही, दणकावून आणायचं. पण असं सुखे खावे अन्न. त्याचे करावे दणकावून आणायचं आणि गार तिथं. मग आता लय खाल्ल्यावर काय होणार. हे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु योगा करताय. अरे काय करायचे. पण मग भजन आहे तितकं. जुनी महात्मे पंढरपुरात सांगतात महाराज, दिवसभरात भजन चालायचं म्हणे, महिना सप्ताह. भाऊन ते रंग भाऊन ते सांगायचे भाऊन केलं भजन. दिवसभर का खूप यानं नाचून भजन. वामन महाराजांनी सांगितलं. हो नाचून दिवसभर का 2-2 तास नुसत्या पावल्या खेळायचे. पावल्या 2-2 तासाला खेळायला की काय पावल्या खेळायचे. ते होते मदन महाराजांचे. पुन्हा द्यायचं एक होतं गाथा वाजणार हा हान हुन सासान ममन उभी करू दे. सरळ अभंग म्हणायचे. अभंग जेवढे जास्त होतील. आता तुम्हाला 2 अभंगावरच भजन होत आहे. तिसरा पाठच नाही. यमदमा अवकाळा आणि यमाने गरिबाने अवका एकच होतं. ते बिचारे शिवून असायचे. काय करते त्याच्या गवात जेच नाही गेलाय त्याच्या दुकानात कोणी अवकाळ. तीर्थे ठायावरून उठविली. तीर्थाने आपलं बिराड बांधायला सुरुवात केली. ते विचारलं का हो इथून काऊन गुंडाळलं. या गावात धंदा चालत नाही, दुकान आपलं हो तिकडे पाकिस्तानात चाललं. तिकडे जिथं धंदा चालत नाही दुकान कशाला लागेल तिथं. तीर्थे ठायावरून घर वळले तीर्थाचे. यमलोकीची खुंटणी राहते आम्ही. यमलोकात जाणारा रस्ताच काय केला बंद पाडला. यमलोकात जाणारा रस्ताच बंद पाडला. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कावना ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष हो खराश नाही. यमो म्हणे काय यमावे. यम म्हणजे मनाला स्थिर करण्याचं साधन. ते म्हणून कोणाचं नियमन करावं, कोणाचं नियमन करावं. कारण यमाला नियमन करायचं मनाचं आणि ते करी ध्यान ठेवायचे. ज्याचं नियमन करायचं सकळ इंद्रिया मन हे राम झाले. मन हे राम झाले. ते मनच राम झालं. आता कोणाचं दमन करणार. यमो म्हणे कावना ते यमावे. कोणाचं नियमन दमो म्हणे कावना ते दमावे. इंद्रिय निग्रह करायचा दम, इंद्रिय निग्रह. मला ते इंद्रिय आतून बाहेर यायला काय नाही का. इंद्रिय तुम्हाला इतके रमले कोण. इंद्रिय माझी मदत झाली. इंद्रिय विषयीच वाचा. तुका म्हणे इंद्रियाशी ये चिर शिरंग. याच रसात काय करायचं आणि कोणाचं दमन करणार. तीर्थ म्हणते काय खावे. तीर्थाचं कशावर काय खातात. तीर्थपाक खातात. त्याचं पोट भरतं. तिथं आंघोळ करणारच नाही पापी कोणी. तीर्थाला उपाशी उपासमारीची काय आली तीर्थावर येळ आली. उपासमारी आता म्हणजे लॉकडाऊन पासून कीर्तनकारांना आणलाय शब्द येऊ. की कीर्तन आपलं सत्य बंद झाल्यामुळे संप्रदायातील महाराज मंडळी गुणवणावर कशाची वेळ आली. पेपरला टीव्हीवर असं नाही का ती उपासमारीची वेळ आली. शासनाने आमच्याकडे काही कायद्यावर लक्ष द्यावं. म्हणजे किती श्रद्धा होती आपली देवावर. या काय झालं त्याच्यातून प्रगट झालं.
म्हणते काय खावे दोष होत औषधात सुद्धा पाप राहिलं नाही. ऐसे माझे नाम भोचे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमित ऐसे आणि कशाने केलं सगळं माझ्या नाम घोषानं नाम घोषे घोष शब्द वापरला एकाच घोष होत नाही बरं. अनेक जण एका जागो येऊन त्याला काय म्हणतात घोष. मला असं म्हणतात की महात्म्यांचे काही सांगते की एका नामस्मरण केल्यापेक्षा असं समाज घेऊन जर नामस्मरण केलं तर त्याचं पुण्य काय लागतं. भाव बळे काही सांपोडी तू काळे वैष्णवाच्या मेळे उभा ठाकी एकाला तो भाव बळे काही सांपडे तो काळे. महाराज एक असं सगळं असलं एकलिया भाव बळे एकल्याला भावाच्या बळानं काही सापडे कधी सापडेल म्हणून वैष्णवाच्या असं म्हणून सगळ्यांना घेऊन तुम्ही आम्ही आपण जेवढी लोका संकल्पन करी लोका आणि का जीवा होईल आणि किया जीवा होईल उद्धार तेही उपकार घडतील कोटी. म्हणून सगळ्यांना घेऊन महाराज ऐका किती फायदा माहितीये का. आपण जर नामस्मरण दुसऱ्याला करायला लावलं तर त्याचा अर्थ आपल्याला पेशंट मिळून पुन्हा एका सगळ्यातलं अर्ध म्हणलं जेवढे लोक असतील तेवढ्यातलं अर्ध पुण्य लाभेल. मोडविता दोघे सगळे जीवावर वाटेल करायची नियमावली दाता खरा दाता म्हणतात अन्नदान दाता तोची एक कोणता तो नारायणाचं काय करायला होतो स्मरण करायला होतो. म्हणून माझे नाम घोषे माझ्या नामाचा काय केला त्यांनी घोष केला. कसा घोष केला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान बाबा की जय. एवढ्या आवाजाने यम थरथर कापत असायची अरे सोपं नाही. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरती फिरे भोवती. येणारच नाही. अरे काय तुळशीदासजीच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. तुळशीदासजी झोपडी बांधून जंगलात राहायचे भजन करायचे. पण मग लोक हळूहळू कीर्ती वाढली आधी मोठे मोठे लोक भेटायला जाऊ लागले. राजे मोठे शाहूकार दर्शन घ्यायचं. आपण इकडे महात्मा काही जवळ काही गरजच नाही. पण काही स्वरायला वाटलं की ज्या एवढे लोक होते त्या यायच्या जवळ काय असलं लोक घेत असते ना असं हनुमान याच्या झोपडीत घेऊन असं किती वयाने असं. मग त्यांनी रात्री काय 12-1 वाजता काय आली महाराज चोर 4-5 काय असतील ते आले आणि पाहिलं असं चोरांनी पाहिलं तर 2 पुरुष 2 जण गस्त चालू आहे. झोपडीला काय चालू आहे गस्त. ते वाटलं लयच धनी गाड्या या साधू जवळ. कारण रातच्या काय ठेवली पहारा ठेवला म्हणजे काय कमी धनी खरं ना पहारा कसा ठेवली कोणी झोपडीच्या बाहेर मोठं धनी. पण पहारेकडे थकतीलच ना म्हणून रातभर बसले. पण पहारा पुन्हा बसले नाही एका जागी. त्याला वाटलं पुढून बसले तर मागून जाऊ. पण ती गस्त चालू आहे. मला 1, 2, 3, 4 दिवस सारखे आले. तर गस्त काय चालूच आहे गस्त. आणि एक दिवस सकाळी आले महाराज म्हणजे जाऊन दिवसाच पाहू आता दर्शनाच्या निमित्तानं गेले. दर्शन घेतलं तर आत काहीच नाही. पाणी प्यायला भांडव सुद्धा नाही. झोपडीत काय लगेच काहीच नाही. म्हणजे बाबा तुमच्या झोपडी तर काहीच नाही खाया प्यायचं नाही. म्हणजे नाही काहीच बघून प्रमाणात देणार. मग तुमच्या बरोबर काहीच नाही तर गस्त कशाला ठेवली ही गस्त म्हणजे कधी ठेवली. मी मला खायावर मी लवकर गस्त कशी ठेवली. नाही आम्ही 4 रात्र झाली तुमच्या इथं जागरून का आली पण रातभर 2 पुरुष येतात. म्हणजे कसे येते सांगितलं बाबा एकाच्या हातात असा धनुष्य असा पान लावूनच
आणि एक त्याच्या माग धनुष्यच काखतीन असा हिंडत राहते महाराज. मरडा करून रडले की रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी रात्रभर काय घालताय गस्त. आता जितियो ज्याच्या घराला गस्त घालतोय तिथं कोणाची नजर वाकडी पडेल बरं? कोणाची वाकडी पडणार? तर सुदर्शन यावा. सुदर्शन म्हणजे देवाचं स्वरूप आहे. आणि सुदर्शन कुठं फिरत आहे? शिवाच्या यमधर्म सांगितलं दुता तुम्हाला येते सत्ता जेथे वय हरी कथा सदा घोष नामाचा घोष. नामाला खूप मोठं महत्व आहे. ऐसे माझे नाम घोषे, माझ्या नामाचा घोष करून नाहीची करती विश्वास. विश्वाचं दुःख कसं केलं? नाहीची तुका म्हणे ज्ञानी केली वैकुंठ विश्वाचं दुःख नाहीसे केलं. दुःख दुःख नामस्मरण दुःख जात का पाप जात? काय जात? पाप जात. आणि मग दुःख कसं काय? पापाचाच परिणाम दुःख. पाप गेलं दुःख कुठून राहते? ढवळले जगदाता हा. अंधार तू निरस. अंधार आपोआपच काय झाला? गेला निघून. हरिभजने ढवळले सुखविला लागत. अवघे जगाचं महासुखे आणि सगळं जग धुमेत भरून टाकलं, हुंडून भरलं. कशानं? महासुख म्हणजे ब्रह्मसुख. थोडस संशयच आहे याच्यात बरं का. मग आत का दुःख भोगावं लागतं असं वाटेल का नाही? काय मग आता थोडे संशयात आहे. मला असं नियम आहे, वक्तृत्वाचा असा नियम आहे की जी शंका मांडायची तिचं उत्तर आलं तर काय मांडावी? शंका मान. दुसऱ्याने विचारल्यावर काय होतं ना, आपणच शंका मांडायची ना, आपलंच उत्तर येत नसतं. आज तर दुःख दिसतंय, पाप दिसतंय, मग आत्म तर सगळं केलंय म्हणतात. असं काय केलं? मला तरी असं वाटतंय की विश्वाचं दुःख नाही केलं, पण आपण त्याच्या विश्वात गेलोच नाही. ज्या विश्वातलं दुःख ते करत सत्ता वेगळ्या आहेत ना, त्या तो लाभ मिळवायचा असेल तर अगोदर त्या सत्य जावं लागेल. 3 सत्ता मानल्या ना, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक. तशी तर व्यावहारिक सत्ता काही शास्त्रांनी मानली नाही, 2च मानले, व्यावहारिक आणि आपल्या पारमार्थिक. आणि ज्या सत्याचा आनंद भोगायचा आहे, सत्य असं काहीतरी दिवस निघला पण एकान डोळे झाकले. काय फायदा आहे? डोळे झाकून रात्र करू नका. डोळे निघला काय फायदा आहे? आता तिथं जो झोपी गेला त्याला कोणती नाही. काय म्हणजे काय फायदा नाही त्याचा? आपण ते सत्तेत गेलो नाही ना. काय हे नामानं केलं, मग आपण जरी ते नाम घेतलं तर काय होणार? घडू शकत नाही. घडतच. तिथं संशय घ्यायचा असं माझ्या नाम वचन नाही करते. अवघे जगाचे महासुखे सगळं जग भरून काढलं. कशानं? महासुखानं दुमदुमीत भरली. ते पाहते विन पाहावीत, अमृते विन जीववीत, योगे विन रावीत कैवल्य डोळा. पाहते विन पाहावीत. मला पहाट होण्याच्या पहाट विन प्रकाश देतात. पहाटे विन प्रकाश देतात याचा अर्थ ज्ञान देतात. पहाटे विन म्हणजे मला सूर्य प्रकाश देतो पण एकदम देत नाही, काही पायऱ्या सूर्याला प्रकाश देण्याच्या पायऱ्या. पहाट होते अगोदर, मग विषक काळ होतो, मग तांबडं फुटतं आणि मग काय येतो? सूर्य येतो. तसं ज्ञान रूपी सूर्य प्रकाश जीवनात आणायचा असेल तर काही पायऱ्या येतात. बरोबर आहे का नाही? त्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मला वाटतं 7व्या अध्यायात आहे ना. जन्मशताचा वाहतवना केवीची आशेच या नदीची वाहना. साधू संगे सुभता वधू सत्कर्माची या वाता. असं काय वाटा डावरुनी अशा काही सांगितलेल्या आहेत पायऱ्या. महाराज यांनी नुसती नजर टाकली की उष्णकालय नाही, पाहतय नाही, तांबडे फुटत नाही, डायरेक्ट सूर्य न्याहाळले आपुले कधी बैसले. कोणताच क्रम करायची काय नाही, कोणताच क्रम नाही, कुठलाच त्याला काहीच करायची गरज नाही.
त्या यानं कुठे कोणत्या क्रमानं महाराज हे केलं, खापर नाही दिलं माऊलीला, त्या विश्वभाग्याचं माऊलीची नजर पडली. काय काय क्रम केलाय महाराज, माऊलीची नजर पडली. नामदेव महाराजाचे गुरु, नामदेव महाराजाचा गुरु म्हणजे इतकं जोग समजायचं कारण आहे काय. नामदेव महाराजाचे गुरु कोणाचा, याच्यावर शिष्य कोण आहे त्याच्यावर गुरुची काय केले जाते, किंमत केली जाते. असे पोरं असे पोरं नेले नाही त्या गावाला, त्या संस्थेतले पोरं, आणि ते जर असं बेसूर आलेले ते गुरु कोण आहे रे, बरोबर आहे का नाही, कोण गुरु आहे, जातच ते कारणाकडेच जात. कार्याचं चुकलं की कोणाकडे जाणार आहे, कार्याकडे जाणार आहे. एखाद्या रोडच्या कडे पडत मध्ये कोणाचं पोरग आहे म्हणजे ते कुठे जातात तिकडे. पहाटे विना पाहावे, काय क्रम करायचे घेतात, डायरेक्ट त्याला काय प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं. पहाटे विना पाहावे. हा त्याच्यापेक्षा मला त्याचं उदाहरण आठवलं. मला त्या पोळ्या खायला राहिला नाथ महाराजाच्या घरी गावबा. कोणते क्रम केले हो गावबानं, फक्त एकच काम केलं, खाल्लं झोपला. पण नाथ महाराजाची नजर पडल्यावर रामायण काय सांगणार, सोपं काय म्हणतात, ज्ञानदेव वासुदेवाचे होतो, अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची ज्ञानाग्नीने आज्ञा पापे जळती. मला सोपं आहे का, ज्ञानदेव म्हणतो, ज्ञानदेव नुसतं ज्ञानदेव म्हटलं की ज्ञान देतो कोण, देव देतो. ज्ञान देतो किंवा ज्ञान देतो तर कोण देतो, ज्ञान प्राप्त होत. म्हणून पाहते विना पाहावी. मला संतांच्या कृतीत मोठी ताकद आहे बरं. म्हणून एकच करावं, आपल्याला नाही ना काही ज्ञान प्राप्त करून घेता आलं काही हरकत नाही. मला एक करावं, मोठं होता येत नाही ना, मोठं व्हायचंच नाही, मोठ्याच्या सावलीत जाऊन बसायचं, कामच झालं. समर्थाचे श्वान त्याची अवघे देती, मोठ्याच्या कुत्र्याला पण काय राहतो, मग मान राहतो. अमृतेविना जीववे जगवतात, आणि तिथं काय काम ना, कशाचं काम नाही, अमृताचं नाही. मला अमृताविन जगवतात, याचा अर्थ काय, आणि असं जगवतात. अमृत तरी काय कारण पुन्हा काय करत, मारत. महाराज कधीच मरत नाही अशा पदाला जातात. अमृत एवढे विना जागे तर काय वडले डोळा, मोक्ष मिळवायचा का तुम्हाला, मग याचा साधन करा असं सांगितलं शास्त्र. मग देश कसा असावा, सण कसा असावा, सण कसं लावावं, कसं बसावं आपण पाहून आलो. मला काय उपयोग करू नका, संतांकडे जा, कैवल्य नाही, कैवल्याची सोडी बांधी करी. कैवल्य त्याच्या हातात रिगाला भक्ती पण मोक्षाची सोडी बांधी करी. कैवल्याचा अधिकार मागू शकतो. जे सुखासनी शयनी हरीश पावले रे, आसनी शयनी पावले. कोणाला, गोकुळच्या गवळ्या नाही, गोपिका नाही, गोदाना गाईल. कैवल्य डोळा मला तो म्हणे ते करा हे महाबोधू. ती म्हणतील तिथं कैवल्य डोळा एवढा पदाला प्राप्त, काय तुम्ही उच्च पद चालत महाराज, एवढं पद मिळालं तरी राया रंका पार धरू, नेनती साने थोडा कडसणी करू, एक सरे आनंदाच्या वर होत जगा. राया रंका पार धरू नेनती, हा राजा आहे, हा रंक आहे, हा उंच आहे, हा असं योग्य आहे, असा भेद करणं ते जाणत मुंगी आणि राव आम्हा समानाची सारी खाची जीव सारखं आहे महाराज.
जड भरताना रघुगण नावाचा राजा खांद्यावर घेऊन चालले. मला पाय मागे पुढे पडायला रघुगण म्हणलं, काय झालं? का पालखी हलायली? म्हणजे नवीन पालखी लावलंय, हलवायला का त्याला मोठे होतो हलवायला का हलवायला? ते म्हणजे मला तुम्ही वर बसले पण खाली मुंग्या मारतात हो. त्या तिथे मुंग्या भोकवा लागतात. ते म्हणजे का रे, एका मुंगीसाठी एका राजाला तो कधी लागला. ते रघुगण चाललो होतो ब्रह्मज्ञान मिळवायला जंगलात पालखीत बसून. मुंग्यासाठी राजाला कष्ट खालून महाराज जड भरताना सांगितलं, राजे तो राजा तुमच्या करता मुंगी, जो जीव तुमच्यात आहे तोच कोणात आहे? माझं ब्रह्म मुंगीत आहे आणि माझं ब्रह्म तुमच्यात आहे. हे शब्द वापरले रघुगणाला पालखी खाली ठेवा. खाली ठेवली महाराज साष्टांग दंडवत घातला. अरे त्या ब्रह्मज्ञान विचारायच्या या महात्म्याकडे चालू त्या पालखी ढगायला लावलं आणि मग रघुगणाला ब्रह्मज्ञान कोण सांगितलं? जड भरताना सांगितलं. बघा काय नाही, समान सगळे रायारांता पार धरून येणं ती, मग कमी जास्तपणा करणं जाणार नाही. सान्या थोरा कडचणी करून येणं ती, लहान मोठ्या निवड करणं जाणं नाही. आपलं कसं आहे, लहान मोठं लगेच आपण काय करतो? निवड करतो. आपल्या घरी 10 पाहुणे आले एखादा जेवायचा जरी कार्यक्रम ठेवला आपण 50-50 माणसाचा, तुला कसं तुम्ही घरात या, तुम्ही जेव्हा जेवायला चाला नाही हो, कशाला आला? तुम्ही तिकडे बसा, तिकडे पण केला, तुम्ही या मारा, तुम्ही या, अजिबात म्हणायचं नाही. नाही आपल्याकडं का केला? मला ते कोणाशी काही घेणं गेलंच नाही ना, कोणाला काही मागायचं नाही गिडबार तू का म्हणे. कोणाला आपल्याला काय निवड करावी लागते? कारण आपल्याला करणं आहे ना, आपल्याला निवड नाही करीत तर करीन काय का नाही. आपण असं नाही करायचं, मनातच नाही आणायचं असं. नाही तर असा प्रसंग येतो एखाद्या निश्चय केल्यावर नेमका आमदार दारात येऊन एखादा भिकारी येऊन भिकारी पलंगावर बसलेला असा आणि आमदाराला जागा राहू नये. आपण काय करू? संसाराचा मार्गच वाया. त्याच्यामुळे नादीच नाही लागायचं. ज्याला उठीतच नाही ते, त्याला सत्य काय करायचं, करायला उठीत नाही महाराज. नाही ना मग त्या संसार नाही करायचा, नाही महाराज अजिबात नाही करायचा. ज्याला संसार करायचा त्यानं दोन्ही वाहतील वाटा. दोन्हीकडे वाटा काय हो दो बाबा, नाही तर नाही. इतकं होतं उद्धव बाबाचं असं की हे आमदार आहे हेच माहित नाही. मग काय, कारण गरजच नाही त्याची काही. म्हणजे आमदार आला आणि त्याला मुद्दाम डावलायचं असं नाही. हा आमदार आहे आणि हा गरीब आहे हेच माहित नाही. काय संबंध नाही, ते जाणतच नाही ते निवड करणं. वेडे नाहीत मार असते, ऐका, वेडे समजायचं नाही, व्यावहारिक ज्ञान नाही. असं आपण आपल्या बुद्धीत काही लागू असं नाही. सगळं ब्रह्म आहे. कळलं नाही एवढा मोठा बॉल नाही महाराज अजिबात नाही. एक मोठा मंत्री आला होता राऊत बाबाच्या कीर्तनात. आपण होतो ना मंत्री, मला कमीत कमी 10 गाड्या होत्या मागं पुढं, मोठाच माणूस होता. नाही मंत्री म्हणजे काय गोष्ट आहे का? पुन्हा राज्यमंत्री नाही, कॅबिनेट मंत्री, एवढा मोठा माणूस आणि पुढे बसला कीर्तन. काल्याचे कीर्तन लाखो समाज किती समाज होता. आणि बाबानं सुरुवातीला सुरू केलं की इथं प्रत्येक क्षेत्रातले मोठे मोठे काय झालेले येतं आलेले येतं. पण हात जोडून विनंती, आम्ही लाह्या बुक्क्यावाले वारकरी, गरीब वारकरी येतं, आमच्यात यायचं असेल तर लाह्या बुक्क्यावाले व्हा, नाही तर आमचा नाश करायला आमच्यात येऊ नका. मला 2-4 मिनिटं बसलं अशी घडीच पाहत होतो मी घडी. बाबा म्हणले तुम्हाला गडबड दिसती. तुम्हाला मग निघा. काय गरज नाही ना, मागायचं नाही ना, बरोबर आहे का नाही? मागायचं असल्यावर तिथं मी पाहिजे होतो, म्हणजे मी नाही माहिती पण याला पण येईल. गुरुजीच्या प्रवेशात महाराणी आलती व्हिक्टोरिया आणि राणी आले अशी वरून म्हणजे बैस तिथंच
कळण वळण हो, ते रांडा कुठल्या बरोबर, ते साधं नाही. ते याला बी आपल्या मोठलं हरिचैतन्य महाराजांचं कीर्तन होतं काल्याचं. आणि खासदार बाई आली, बाई खासदार बाई आली आणि आता तू चालू कीर्तन मध्यंतरी मग आता मग सगळे लोक उन्हाळा दिवस होता, असं तपू लागला मंडप आणि वरी कूलर लावलेले होते स्टेजवर, त्याच्या दोन सगळ्या कूलर होते आणि ते आले असे जवळजवळ ते पाहिलंच नाही तिकडे, ते इकडे पण बोलायचे नादात ते असे इकडे बाजून आले, आल्यावर ते तुटा फासला 10-20 जणांचा, त्याने असं पाहिलं, ओळखलं, बसा बसा म्हणे, बसा बसा. गरमीत बसण्याचा काय आनंद असतो या खंडूशी तर बघा, हे वारकरी कसे बसले असतील. 2 तास झाले, मला तुला रे म्हणजे दोन्ही कोण, पण मला त्यांचं दुःख काय व्हायला लागले कळायले, आणि ते दुःख तुम्हाला काय मिनिटं कळू द्या. भुसलो महाराज खाली आणि ते ना स्टेजवर गाड्या टाकून ठेवल्या होत्या, कूलर मला ते महाराजासाठी लावलेच नव्हते, कारण ते अगोदरच माहित होतं की कीर्तनात कूलर गिलर लावून ठेवलेले, गाद्या टाकून ठेवलेल्या, बिस्लरीचे बॉक्स आणलेले थंडेगार, बसलो महाराज खाली. काही सबंध नाही, काहीच गरज नाही. येणं ते सांगणे लहान नाही, सगळे समान, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, कारण लहान्यात ब्रह्म आणि मोठ्यात मोठा लहान आपल्या दृष्टीनं, त्यांच्या दृष्टीनं मोठा नाही, समान सगळे. कळसणी करून येणं ती निवड करणं जाणं नाही. एक सरे आनंदाचे आवार होत नाही, एक सरे एक समान सगळ्यांना आनंदाचा हे करतात. आवार म्हणजे पटांगण, सगळ्यांना कशात आणतात, आनंदात आणतात. मोकळं मैदान, आनंद करून जिकडे पाहिजे अवघ्याचे लोक ते आनंदाची आता सगळं आनंद करून टाकतात. काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठाचे केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. काही एखाद्याने याच्या अगोदर एखाद्यानं पुण्य करावं आणि कुठं जावं, वैकुंठाला जावं. त्यांनी काय केलं, वैकुंठाची केले आगवे, इथंच वैकुंठ केलं. इथं वैकुंठ केल्याचा अर्थ काय, तिथलं वैकुंठातले सगळे भोगीत आणले, काय केलं, काय त्याचा अर्थ. वैकुंठ कशाला म्हणतात बघा, हॉटेल कशाला म्हणतात, हॉटेल तुम्ही सांगा, बोल नाही सांगा, हॉटेल कशाला म्हणतात, कोणी सांगा. चहाचे हॉटेल बोलवायचे, चहाचे हॉटेल कशाला म्हणतात, चहाचे हॉटेल कशाला म्हणतात, सोपा प्रश्न आहे ना. जिथं चहा भेटतो त्याला, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, कस काय नाही, हा मग घरी आले, त्याचा अर्थ विकत चहा भेटतो, विकत जेवण भेटतं, त्याला काय म्हणतात, हॉटेल म्हणतात. तसं वैकुंठ कशाला म्हणतात, जिथं देव राहतो त्याला काय म्हणतात, अरे हा देव राहतो त्याला काय म्हणतात, वैकुंठ म्हणतात. तो तिथं राहत होता म्हणून त्याला वैकुंठ म्हणत होते. आता यांनी काय केलं, वैकुंठीचा देव आणला इथं आणला, कीर्तनात आणला, आणि मग देव इथं आल्यावर वैकुंठ कुठं, वैकुंठ नाही, वैकुंठ केली वैकुंठ वेदिनी, त्याचं घर म्हणजे देवची आणलं, वैकुंठीचा देवच कुठं आणला, इथं आणला, केली वैकुंठ वेदिनी. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ, पृथ्वीच वैकुंठ केली, देवाची आणला. कशा वैकुंठ, वैकुंठ पोपट जुना तिथं काय राहिला, आता कशाला काय राहील तिथं, वैकुंठ केलं ऐसे. आणि कशाने केलं, नाम घोष गौरवे धवळले विश्व, विश्वच प्रकाशित करून टाकलं. तैसे तेजे सूर्य तैसे सोजळ, पण तोही असतवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. तेजे सूर्य, तेज किती आहे त्यांच्याजवळ, सूर्यासारखं काय, स्वज्वळ शुद्ध येतं सूर्यासारखं तेज
आणि शुद्ध तेजस तेज आहे. पण सूर्याची उपमा कमी पडली माऊली का वास्तविक तो काय होतो मावळतो महाराज. किडा म्हणजे दोष हा सूर्याच्या ठिकाणी कमीपणा आहे, दोष आहे, उणीव आहे की त्याला मावळावं लागतं. हे कधी मावळत हा चंद्र मार्तंड जे मार्तंड जे काय देतो आणि परत घे महाराज. चंद्र संपूर्ण या काही वेळेस सदा पुरते. चंद्र पूर्ण आहे पण कधी या काही वेळ महिन्यातून एकदा हे सदा काय येतं पूर्ण येतं सदा पुरते. मेघ उदार परिवसरे म्हणून उपमेशी न पुरे हे निशंकपणे सपांग खरे पंचानन. मेघ उदार परिवसरे पावसाची उपमा द्या कारण मेघ काय उदारे उदारे पण वसरी आला तर गावाच्या गाव घेऊन वसरी नाही तर मग काहीच नाही. उदारे पण 4च महिने 8 महिने लगेच नाही असं नाही न्यायचं. नातीला दुकान देते आणि अशी संत उदार उदार भरले अनंत म्हणून उपमेशीला म्हणून या गाची उपमाना देता येत नाही. हे कसे येतं निशंकपणे सपांग खरे महाराज. पंचानन पंचानन म्हणजे सिंह हे काय येतं सिंह येतो पण तो सिंह हिंस्र आहे. हे कसे येतं सपांग खरे म्हणजे दयाळू सिंह येतं म्हणजे सिंहासारखं धैर्य निशंकपणा आहे धारिष्ट आहे आणि पुन्हा क्रूर नाही तो तसे येतं दयाळू येतं. दयाचे वाचे पुढा बोले नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळगे जे एक वेळ दयाचे वाचे पुढे बोले आणि ज्यांच्या वाचे पुढे भोजे म्हणजे आवडीनं कौतिकानं नाम नाम काय करत राहत नाचत राहत कधीच त्यांच्या मुखातून नाव बाजूला होत सारखं नामस्मरण करत राहतात. कोणतं नाव माझं नाव तुझं नाव इतकं काय महत्वाचं भगवंत म्हणतात महत्वाचं जे जन्म सहस्र वळगे जे एक वेळ येवाया मला हजारो जन्म सेवा करावी लागते त्यावेळेला एकदा देवाचं नाव मुखाली दबा. तुम्हाला सांगू का तीर्थयात्रा करणं सोपं आहे, सप्ताह करणं सोपं आहे, कीर्तन ऐकणं सोपं आहे सोपं पण नाव घेणं सगळ्यात काय सगळ्यात नाव घेणं. परत पारायण करणं एखाद्या वेळेस अर्थाची दृष्टी असली तर रम्मानच्या अर्थातच माणूस काय होत जातो रम्मान जातो. पण नाव मला तुम्ही पहा ज्ञानेश्वरीचे तुम्ही 2 तास पारायण करू शकता 10 मिनिटं फक्त एखाद्या बसून विठ्ठल म्हणून पहा कसं होते म्हणून तो म्हणले नित्य नियमन आम्ही ते प्राणी सोपं नाही महाराज. 10च मिनिटं बसून पहा विठ्ठल 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 मिनिटं भर म्हणा कसं होते असं उचलूनच फेकती जागा नाही. कारण नाव घेणं मला सोपं नाही. हजारो जन्म देवाची सेवा केल्यावर एकदा नाव कोणाले इतकं नाव मला आपण जर म्हणत असो इरातून विठ्ठल विठ्ठल किती जन्म सेवा केली असं आपण एक वेळ तोंडाला जर एवढं पुण्य लागते का आपण खरंच केलं. मला भक्त बाबा म्हणायचे आपले पाठ संसारिक नाही थापटणार आपण थापायचे आपण छापात म्हणायचं पठ्या. मला डॉक्टर बाबा म्हणजे संसारिकता आपल्याला नावात ठेवणार पण निश्चित आपण समजायचं की आपले श्वास लवाराच्या भातासारखे पोकळ नाही फुकट नाही चालले. निश्चित आपले श्वास काढणे लागायले संसारिकता आपल्याला नावं ठेवणारच ठेवणार. एक वेळ यावया तो मी वैकुंठे नसे वेळ एक भानुबिंबे न दिसे वर योग्याची ही मानसे उमरलोनी जाय. तो मी वैकुंठे नसे आणि मी कुठं राहत नाही तो कोण माझं नाव एवढं महत्वाचं आहे मी तो एवढा मोठा असलेला मी एखाद्या वेळेला तो मी वैकुंठे नसे मी कुठं नाही वैकुंठात नाही. वेळ भानुबिंबे न दिसे एखादी वेळेला मी सूर्यातही दिसणार म्हणजे सूर्यात कसं सूर्याचा काही संबंध आला त्याचं कारण हे निर्गुणाची उपासना करणारे सगुण देवाची उपासना करत म्हणजे मूर्तीची पूजा करत नाही. मग देवाची तर देवाला तर नैवेद्य अर्पण करायचा आहे देवाला
पूजा अर्पण करायची. मग हे निर्गुणाची उपासना करणारे एक तर अग्नीच्या माध्यमातून नाही तर सूर्याच्या माध्यमातून कोणाकडे पाठवतात, म्हणजे पाईपलाईन आहे देवाकडे पाठवणं. सूर्याला पण अर्घ्य देतो, याचा अर्थ ते सूर्याच्या मार्फत कोणाला पाठव. अग्नीत घास टाकला, यज्ञ टाकताना सगळ्या आहुत्या कशात टाकतात, अग्नीत. ओम इंद्राय स्वाहा. मग काय इंद्राला नेऊन स्वर्गात गेली का, अग्नीत. म्हणजे अग्नीच्या मार्फत कुठे गेली ती, इंद्राला गेली, असं त्यांच्या मार्फत. तर मग सूर्यात पाहतात, सूर्यात देव पाहायचा आणि त्याला त्या देव पाहून काय करायचं अर्पण. भगवंत म्हणतात तशी निर्गुणाची उपासना करणारे मला सूर्यात पाहतात. एखाद्या वेळेला मी त्यांना सूर्यातही दिसणार नाही, सूर्यातही दिसणार नाही. मग व योगियाची मानसी मनोरंजन, योगी लोकांचं मानस मन वलांडून कुठं जाईल, पलीकडे जाईल. बरे दयापाशी पांडवा मी हरपला की वसावा, जे नाम घोष करावा करते माझा. पण अर्जुना एखाद्या वेळेस जर मी हरपलो, हरपत करते एखाद्या वेळेस माणसाचे पैसे हरपतात, एखाद्या वेळेस मोबाईल हरपतो, एखाद्या वेळेस घडी हरपते. हेच नाही, एखाद्या वेळेस माणूसच हरपत नाही. माणूस पंढरपुरात गर्दा करायची, आमचा माणूस हरपला हो, हरपत काय हरपतो, माणूस हरपतो. लेस नाही सापडला तर मग टीव्हीवर बातम्या येतात, आपण यांना पाहिलं का, उंची इतकी, वर्ण असा, हे असं 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 ते सांगतात ना, आपण यांना पाहिलं का. तसं एखाद्या वेळेला जर अर्जुना अशी त्या टीव्हीवर बातमी पाहिली की आपण यांना पाहिलं का, आणि त्याचं नाव असतं कोण, श्रीकृष्ण. आता कोणी म्हणती श्रीकृष्ण वसुदेव यादव. वर्ण काळा, उंची अमका तमका, यांच्या मागचा परिवार नको तितका लिहिलं आपण. असं जर जाहिरात आली तर तू काय कर, लगेच लक्षात आण आणि कुठंच पाहू नको. काय कर, मी दयापाशी पांडवा हरपला दिवसावा, कुठं जे नाम घोष परवा करीती माझा. ज्या ठिकाणी माझा काय चालू आहे, नाम घोष करतात जिथं. मला पण माऊलीने एक शब्द घातलाय तो जरा अवघडच आहे. निस्ता नाम घोष करीती नाही म्हणले, बरवा. आता बरवा काय पुन्हा, म्हणजे त्याच्यातही बरवा म्हणलं की त्याच्या बाजूला दुसरा बुरवा, बरं म्हणलं की बुर. बरवा काय, काय बरवा असेल ते माऊली माऊली बरवा शब्द जास्त आवडतो का. बरवा हरी बरवा, तो हा राम बरवा कृष्ण बरवा. तो बरवा म्हणायची सव माऊली इकडे बी आणली. नाम घोष बरवा, बरवा खाती माऊलीलाच माहित, आपल्याला काही माहित नाही. आपण काय व्याख्या बरव्याची करावं मला, ऐकाय त्याच्या प्रेमानं असेल, त्याच्यासाठी नामस्मरण असेल, काय असेल, पण बरवा नाम घोष करते. करा हरे कथा तेथे अवचित्ता संपडेल करीती माझा. पैसे माझ्या कोणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखी झाले आपण पचकाय. पुढच्या ओळीत बरोबर सांगितले, पुढच्या ओळीतच. मग ती ओळी वाचल्यावर असं लक्षात आलं, ओळी वाचल्यावर असं लक्षात आलं हेच बरवा आहे ना. हे बरवा काय, कैसे माझ्या गुणी झाले, माझ्या गुणानं जे तृप्त झाले. नलगे अन्न पाणी चिंतनेचे झाले, नलगे अन्न. कृष्णाची या सुखे भूक नाही तेथे अवचिता. इतकं करतात नामस्मरण, कीर्तन करत असताना असं कीर्तन करतात, असे गुणवर्णन करतात की त्यांना कशाची आठवण राहत नाही, महाराज काहीच नाही. आता श्लोकालोक नाही गेले तरी हरकत नाही, पण बंकट स्वामी महाराजांच्या जीवनातले एक चरित्र उदाहरण येतं. त्यांचं कार्याचं कीर्तन होतं म्हणे एका गावात. आता ज्यानं ठेवलं वैयक्तिक एका माणसाचा कार्यक्रम आणि काल्याचं स्वामीजींचं कीर्तन ठेवताना त्यांना असा अंदाज झाला की
2000 माणसं येतील आणि तेवढ्याचा स्वयंपाक आपल्याला करायचा. पण त्याच्या कीर्तन सुरू झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की माणसं 2 भरली होती पण 4000 आले. म्हणजे वेळेवर वाढले म्हणजे स्वयंपाक वाढवायचा एवढं सोपं नाही ना, सगळंच वाढवायचं डबल. म्हणजे मग कीर्तनाचा टाइम 10 ते 12, 11:30 वाजले. त्याच्या लक्षात आलं स्वयंपाक आटपत नाही. मग जाऊन सांगितलं स्वामीला की कीर्तन काय करा, वाढवा वाढवा म्हणले. मग स्वामीजींनी सांगितलं एक काम करा, मी बंद करणार नाही, तुमचा स्वयंपाक झाल्यावर मला माझ्याकडे काय पाठवा, माणूस पाठवा. मग तुमचा माणूस आला की सोडून देतो. ठीक आहे. तर 12 कीर्तन सुटायचं, 1 वाजला. 1 वाजला तर मग ते चालेल त्यांचं करत ऍडजस्ट. मग त्यांनी एका माणसाला जा स्वामीजीला सांग फक्त इशारा कर, ते स्वयंपाक झाला मग तुमच्या आकारानं सोडा. महाराज ज्यावेळेस काही भोंगे नसायची काहीच नाही. तो जवळ चालला तर शब्द कानावर पडले, जागीच उभा राहायला ऐकत. विसरलाच तो काय मी कशाला आलो, सांगायला आलो. दीड वाजला. स्वामी कीर्तन सोडवलं ते सांगाय गेलेले वापस नाही, दुसरं पाठवलं ते तिकडच. 1:45 झाले तर मालकांचं लक्षात काय तो गेला असं बरं म्हणे, तो गेला आणि तो त्यांच्यापर्यंत गेला. शब्द कानावर पडले की 2:30 वाजले. 12चं कीर्तन किती वाजले, 12 सुटायचं होतं, 2:30 वाजले. 2:30 वाजता स्वामीजी म्हणजे स्वयंपाक झाला नाही काय, किती टाइम झाला. 500 म्हणल्यावर मग ते काय आले, भानावर आले. काय टाकत असाल महाराज, कीर्तन बंद करायला आलेला रमला, ध्यान नाही त्याला. आमचं कीर्तन ऐकाय आलेला झोपला. महाराजांचं एवढं कीर्तन 4 तास सांगतो तिथली ताकद आहे महाराज. तुकाराम महाराजांचं कीर्तन शिवाजी महाराज ऐकाय बसले की मुसलमानांना हो ना, पाठवली, सगळे पाठवले. काय बरं? आला सगळे तसे काय ताकद आहे. तपाची काय आहे ती ताकद आहे, सोपं नाही. आमच्या कीर्तनाला लोक येते पण चपला घेऊन होते महाराजाच्याच नाही, कारण महाराजाला तू शिकला तो बाहेर निघाले. जसं पिकतं तसं आपली ताकद आहे. कीर्तनाचा दोष थोडा येतो. कैसे माझ्या गुणी झाले, माझं गुण वर्णन करण्यात जे काय झाले, तृप्त झाले. किती तृप्त झाले, देश काळात विसरले, देश विसरले आणि काय विसरले, पुन्हा काळही विसरले. किती काळ, किती आपला घड्या लावून कीर्तन, काळही विसरले. आणि आपण कोणत्या जागी आहोत याचाही काय पडला, आठवची नाही. देहीच विधी महाराज देश, कारण ज्याच्यावर प्रेम असतं का त्याचा विषय गुणवर्णन करताना आपण कुठं सांगायलो, ही जागा आहे. अरे दुसऱ्याला फुकायला जाते पण पोराचा मोठेपणा माणूस दुसऱ्याला सांगित नाही का, त्या जागेवर मोठेपणा सांगायची जागा आहे का, कशाला आलो आपण फुकायला. कारण देश काळात प्रेम आहे ना, तसं देवावर प्रेम असल्यामुळं काय देश काळात विठ्ठल भाऊ महाराज मी दिवशी सांगितलं मला 4-4 तास कीर्तन करायचं आपल्या गावात आहे का, 4-4 तास कीर्तन. मी नाही करणार तसं. देश काळात कीर्तने सुखे झाले आपण पाची, आणि कीर्तनाने काय झाले, सुखी झाले. कोणता सुख, आपण पाची आपलं मूळ सुख, त्या सुखानं काय झाले, सुखी झाले. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विश्वद उदंड गाते. दोन कीर्तनाचं वर्णन, जरी कीर्तनाचे निन्नतनाचे तर 2 कीर्तनाचं वर्णन. 4 कीर्तन आहेत ना, रूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन आणि नामसंकीर्तन. यातल्या 2 कीर्तनाचं वर्णन इथं माऊलींनी केलं. कोणतं, कीर्तन करत असताना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ, निखळ, पुन्हा निखळ शब्द. निखळ म्हणजे केवळ फक्त देवाचं काय, या नामाचे निखळ प्रबंध. महाराज असे ग्रंथासारखे नामस्मरण म्हणजे, आणि नामस्मरण घ्यायचं. मग विठ्ठल विठ्ठल घेतो आपण, हे विठ्ठल विठ्ठल काऊन घेतो, महाराज मला म्हणून का त्याला नाही आठवायचं म्हणून विठ्ठल विठ्ठल घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल बसण्यासाठी असतं बरं,
कोणासाठी असते विठ्ठल विठ्ठल म्हणणं? बसलेल्यासाठी. निखळ प्रबंध. मग आत्मचर्चा विषय, आत्मेविषयीची काय? कोणाविषयीची? सासू सुनाची नाही, जवळची याची नाही. सगुण चरित्र. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सगुण चरित्रे, सगुणाचं चरित्र, सगुण परमात्म्याचं चरित्र सादर होऊन असं काय करावं? वर्णन. पवित्र, असं पवित्र चरित्र येथे काय करावं? वर्णन करावं. इतर ह्या गोष्टी म्हणजे काय नाही? भक्ती ज्ञान विरही इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भय वैराग्याच्या युक्ती विवरावे. युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती कसावी अंतरी श्री ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. अशी कीर्तनाची काय मर्यादा आहे? मर्यादा. कोणी कुठं आता माप माय झाली, बाप झाला, भाऊ झाला, बहीण झाली. एक तर मी नवीनच ऐकलंय आता काय, अरे बापाकडे काय पाहता? अरे बापाचे तर आपल्यावर उपकारच आहेतच आहे. अरे पण ज्या बापाला ज्याने जन्म दिला त्याची आठवण करा. असंच असतं ते. इतकेच कळवळ आहे ना स्वतः लोकांच्या डोळ्यातून आत येतात ना सगळं मी रडून येत ना लोक. नवीन मांडायचं काय? नवीन म्हणा आजोबा रे पाठ किती प्रेम आहे देवांची. माझी आत्मचर्चा. आणि चर्चा कशाची? आत्मा. किती कशी पण झाकृत नाही, विशद. विशद म्हणजे उघड. आत्मचर्चा स्पष्ट अशी. आणि पुन्हा किती उदंड, मर्यादित नाही, उदंड गाते. त्या चर्चेचं काय करतात? आद्वे भजने अखंड स्मरणे वाजवी करतावी. अद्वैय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. एका जनार्दनी मुक्त होईत तात्काळ. लवकरच काय होऊन जातो? लगेच काय होऊन जातो? मुक्त होऊन जातो. महाराज किती किती आनंद आहे का तुम्ही. म्हणून संतांनी ती मर्यादा काय खूप बरं आहे म्हणतात. वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची. महाराज ऐका पंडित जन तुमचे म्हणणे तो चरण नका करू नर स्तुती लोभ चित्ती. माझी परिसावी विनंती. माझी परिसावी लोभ चित्ती धरवणी. त्याच्या ते असंच प्रमाणित आहे. हात जोडून तुमच्या पायावर नतमस्तके म्हणतात की काय करू नका? कीर्तनातून माणसाची स्तुती करू नका. कारण मानवाची स्तुती करणं देवाचं म्हणजे मला साधं नाही. मंदिरात दुसऱ्याच्या देवापुढं पाया पडणं म्हणजे देवाचा अवमान करणं. या मंदिरात कोणाच्या पाया पण नाही पडायचं. दुसऱ्या गप्पा नाही करायचं. दुसरं आपण तेवढ्यासाठी हनुमंताच्या दर्शनाला येतो. पर्यटन ह्या गेलेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद. विशद म्हणजे उघड. आणि पुन्हा किती गातात? उदंड गाती. हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पंडू कुमार. हे बहु असो. आता यांच्याविषयी बोलणं काय करा राहू द्या. कीर्तित माते अवधारी गुणानुवाद करत असताना माझ्या गुणाचं काय करतात ते अनुवादन सतत करत राहतात. माते म्हणजे माझं पूर्ण असं करतात. ऐक अर्जुन एक विचरती चराचरी. आणि एकाच जागी करत नाही. विचरती. विचरत म्हणजे काय करत राहतात? फिरत राहतात. फिरतात. जेवढं शक्य होईल तेवढे काय होत राहतात. मला फिरावंच असंही नाही. काही तशी कुठं प्रमाण नाही की फिरत राहावं असंही नाही. आणि बसून राहावं. आपल्याला शक्य असेल फिरत राहावं. शक्य नसेल फिरू नये. फिरलं नाही पाप लागणार नाही. फिरलं तरी पाप लागणार नाही. पण फिरायचं तर मग फिरण्याचे नियम घालून गेले का? तटा वृषभाशी दाना पूर्ण मागू नये जाणं. नाही का नाही. म्हणजे मला काही काही आता असे संशय येतो.
किंवा तुकोबरायांनी सांगितलं की कीर्तनाचे पैसे घेऊ नका, पण डिझेल घ्यायला काय व्हायला, त्यावेळेस गाड्या नव्हत्याच म्हणून डिझेल शब्द आला नाही, घोडे होते किंवा बैलगाड्या होत्या, मग ते त्याचं आलं ना. जर घोड्यावर बसून गेले किंवा बैल गेले तर त्या लोकांना त्या गावकऱ्यातून खायला मागायचं नाही, म्हणजे आज गाडीला डिझेल मागायचं. वृषभाशी